नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ केंद्र सरकारच्या विरोधात कामगार शेतकऱ्यांचे निषेध आंदोलन. परभणी दिनांक 12/2/2026 रोजी ब्रिटिश साम्राज्यशाहीशी तसेच भांडवलशाहीशी लढे देऊन प्रसंगी बलिदान देऊन भारतातील कामगार वर्गाने 29 कामगार कायदे तसेच सामाजिक सुरक्षा अधिकार मिळवले होते. त्याची मोडतोड करून मोदी सरकारने नवीन 4 श्रमसंहिता तयार केल्या आहेत. त्या कामगार विरोधी असून मालक धार्जिन आहेत. या श्रमसंहितेमुळे कामगारांच्या कायम नोकऱ्या व पेन्शन या बाबी संपुष्टात आल्या आहेत. महाराष्ट्रातील कष्टकरी शेतकरी शेतमजुरांनी लढून मिळवलेले आणि पुढे केंद्र सरकारने स्वीकारलेले महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा रद्द करून आता विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मोहीम ग्रामीण व्हीबीजी रामजी अस्तित्वात आणली आहे. या योजनेवरील मजुरीची 40% खर्च राज्याने करावा असा केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे देशातील बहुसंख्य राज्ये त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे हा खर्च करू शकत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातला रोजगार सध्या संपुष्टात येणार आहे. नुकताच अमेरिकेबरोबर आणि व्यापार करार केला. या करारामुळे अमेरिकेतील प्रक्रिया केलेल्या पक्का माल उदाहरणार्थ कापूस, सोयाबीन, मक्का, दुग्धजन्य पदार्थ इत्यादीसाठी भारताची बाजारपेठ विना आयात शुल्क उपलब्ध करून दिल्यामुळे अगोदरच आत्महत्या करणाऱ्या भारतीय शेतकऱ्यांच्या आत्महत्या अधिक वाढणार आहेत. कामगार शेतकऱ्यांचे शोषण करून मालकांचे व साम्राज्यवादांचे कायदे करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करण्याचा व आपली लढाई संघटित करण्याचा निर्णय देशातील प्रमुख 10 केंद्रीय कामगार संघटनांनी 12 फेब्रुवारी 2026ला सार्वत्रिक संप, मोर्चे, धरणे इत्यादी मार्गाने आंदोलन करून सरकारचा निषेध करावा असा निर्णय झाला होता. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ संलग्न AICCTU च्या वतीने दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरून आंदोलन केले. या धरणे आंदोलन लढ्यात कृषी विद्यापीठ, वन कामगार, कृषी खाते, सामाजिक वनीकरण, जिल्हा परिषद इत्यादी खात्यातील कामगार व शेतकरी प्रतिनिधींनी भागीदारी केली. या धरणे आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड उद्धव शिंदे, कॉम्रेड योगेश फड, कॉम्रेड सूर्यकांत ढेरे, कॉम्रेड ST गायकवाड यांनी केले. अमेरिकेबरोबर केलेला व्यापार करार रद्द करा. कामगार किसान संयुक्त कृती समितीच्या वतीनं याचं आपलं इथलं आंदोलन सगळं सुरू झालेलं आहे. आज आपल्यापुरता मर्यादित हा विषय नाही, आपल्या जिल्ह्यात नाही, मराठवाड्यात नाही, महाराष्ट्रात नाही, तर अख्ख्या देशामध्ये ज्या 10 प्रमुख केंद्रीय कामगार संघटना आहेत त्या संघटनांनी आजच्या सार्वत्रिक संपाची हाक दिलेली आहे. त्या अनुषंगानं आज या ठिकाणी दिवसभरात धरणं धरून आम्ही कलेक्टरला निवेदन देतो आहे, पंतप्रधानाला पोहोचल अशी त्याची सोय आम्ही करतो आहे. आमचं म्हणणं असं आहे की आज जे काही नरेंद्र मोदी सरकारनं कामगाराच्या संबंधी 4 कायदे आणलेले आहेत, कारण म्हणजे ब्रिटिश काळापासून पुढच्या नंतरच्या काळातसुद्धा लढून कामगारांनी जे कायदे मिळवले ते सगळे मोडून काढून 4 श्रमसंहिता आता केंद्र सरकारनं आणलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये कामगारांची कत्तल केलेली आहे आणि मालक लोकांना त्यांचा फायदा दिलेला आहे. हीच पद्धत शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्याने व्यापार करार अमेरिकेबरोबर केला आणि या करारामध्ये आपल्या देशामध्ये जो शेतकरी कापूस पिकवतोय, सोयाबीन पिकवतोय, मका पिकवतोय, त्या सगळ्या शेतीमालाच्या व्यवहारामध्ये त्यांनी सगळं अमेरिकन शेती इकडं कशी शेतीत पिकलेला माल आपल्या देशात येईल त्याच्यासाठी सगळी बिना आयात असं सगळं देशाचा बाजारपेठ त्यांनी खुली करून दिलेली. याच्यामधून परिणाम असा होणार आहे की आपल्या भारतातले, महाराष्ट्रातले शेतकरी पुन्हा अगोदरच आत्महत्या करतायत आणि या आत्महत्यात आणखीन भर पडणार आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांची शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. गेल्या महिन्यात जानेवारीमध्ये एकट्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये
22 शेतकऱ्यांनी आत्महत्या केला. विदर्भामध्ये हे सतत प्रमाण वाढतंय, मराठवाड्यात सुद्धा वाढतंय. या रीतीनं शेतकऱ्यांचा सापळा अशा रीतीनं हा करार झालेला आहे. तेव्हा हा करार मोडीत काढला पाहिजे. मोदीने हा कराराच्या बाहेर पडलं पाहिजे. म्हणजे कामगारांची कत्तल करायची, शेतकऱ्यासाठी मरणाचा सापळा उभा करायचा, सर्वसामान्य जनतेवर महागाई वगैरे लादायची आणि आपलं जे धोरण आहे ते धोरण कामगार विरोधी, शेतकरी विरोधी, सर्वसामान्य जनतेच्या विरोधात धोरण पुढं रेटण्याचं काम हे सरकार करतंय. हे सरकार अमेरिकन धार्जिन आहे, हे सरकार भांडवलदार धार्जिन आहे. मोदी अडाणीच्या बाजूने हे सरकार काम करतंय. आजपर्यंत देशामध्ये सार्वजनिक उद्योगधंदे जे काही उभे राहिले ते सार्वजनिक उद्योगधंदे सगळे विकून टाकतंय. कोळशाच्या खाणी विकतंय, रेल्वेचं खाजगीकरण करतंय. एवढंच नाही तर अणुकरारासारखा हा सुद्धा विषय जो आहे आपल्या खाजगी भांडवलदारांना आणि परदेशाला त्याच्यामध्ये हे करतंय. असा संवेदनशील विषयामध्ये सुद्धा हे सरकार कुठली गुप्तता पाळायला तयार नाही. सगळी देशाची बाजारपेठ यांनी उघडी केलेली आहे आणि हा देशविरोधी व्यवहार सगळा हे केंद्रातलं सरकार करतंय. तेव्हा आमचं असं म्हणणं आहे की हे सरकारनं सगळं बंद केलं पाहिजे आणि देशातल्या कामगार शेतकऱ्यांच्या बाजूनं व्यवहार त्यांनी केला पाहिजे. ते करणार नसेल तर पुढच्या काळात आक्रमक पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार आंदोलन करतील याची नोंद सरकारनं घेतली पाहिजे. या सरकारचा निषेध करण्यासाठी, त्यांच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी आणि कामगार कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची लढाई अधिक मजबूत बनवण्यासाठी आजचा आमचा हा 1 दिवसाचा संप आहे. यानंतर अधिक ताकदीनं पुढच्या काळामध्ये लढाई आम्ही करणार आहोत. एवढा इशारा केंद्र सरकारला आम्ही आजच्या कार्यक्रमातून देत आहोत.